बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात आपण बघणार आहोत। मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदीची शोध मोहीम सोयगाव तहसील कर्मचाऱ्यांकडून सुरू झालेली आहे। ही शोध मोहीम 2 दिवस सुरू असणार आहे। यामध्ये आढळून आलेल्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवल्या जाणार आहेत। जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजपूत समाजाच्या विविध मागण्यांकरता 2 तरुणांचं आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणाला पाठिंबा देण्याकरता राजपूत समाजाने दुचाकी रॅली काढली। हिंगोली ते वाशिमकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आडगाव फाटा इथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। महावितरणच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। कणकवली मतदारसंघातील बीएसएनएलच्या तक्रारी संदर्भात आमदार नितेश राणेंनी बैठक आयोजित केली होती। यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचला। ठाण्यात 2 ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्यात। एका घरात वॉशिंग मशीनला तर दुसरी ठाणे पालिकेच्या शासकीय कार्यालयात आग लागली। तर ठाणे पालिका कार्यालयात सुरक्षा उपकरणे नव्हती का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। नागपूर विमानतळावर सीमा शुल्क विभागाने तब्बल 72 लाख रुपये किमतीच्या सोन्याची तस्करी करताना एका महिलेला अटक केली आहे। ही महिला शारजा इथून आली होती। मुंबईत चोरीचे 47 मोबाईल फोन चोरून विकल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली होती। या आरोपींकडून 6 लाखाचे फोन जप्त करण्यात आलेत। नाशिकच्या मालेगाव इथं शाहरुख खानच्या चाहत्यांनी सिनेमागृहामध्ये सुतळी बॉम्ब फोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शाहरुखच्या जवान फिल्मचा शेवटच्या शोमध्ये मालेगाव शहरातील कमलदीप थिएटरमध्ये पार पडला। त्यावेळी हा प्रकार अतिउत्साही कार्यकर्त्यांनी केल्याचं समोर आलंय। पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। अमेरिकेत झालेल्या मिसेस इंडिया एलिट सोहळ्यामध्ये गोंदियाच्या तरुणीला पुरस्कार मिळाला। शीतल भोसले असं मिसेस इंडिया एलिट कॅलिफोर्नियाचा ताज देत सन्मानित करण्यात आलेल्या मुलीचं नाव आहे। आज आणि उद्या पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे। देशासह राज्यातूनही मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झालाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारपर्यंत महाराष्ट्रात विविध भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळणार आहेत। मुंबईत मात्र तापमान वाढलं असून नागरिक हैराण झालेले आहेत। पुणे शहरातून मान्सून परतल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय। मान्सून परत जाण्याकरता पोषक वातावरण असल्यामुळे येत्या 2-3 दिवसात मान्सून राज्यभरातून माघार घेणार असल्याचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झालाय। आधी अवकाळी पावसामुळे तर आता कमी पावसामुळे सोयाबीन उत्पादनामध्ये घट झाली होती। त्यातच आता येलो मोझॅकमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। नागपुरात पूरग्रस्तांची मदत लाटण्याकरता 7000 बोगस अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे। 23 तारखेला पुरात नुकसान झालं नसतानाही अनेकांनी मदतीकरता अर्ज केले। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे 22,824 पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले। पंचनामे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदतीचं वाटपही सुरू झालंय। पण 7000 खोटे अर्ज दाखल करून मदतीचे दावे करत असल्याचा प्रकार पुढे आल्यानं प्रशासनाने मदतीसाठी आलेले बोगस अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। यंदाच्या वर्षीचा गाळप हंगाम सुरू होत आला तरीही राज्यातील शेतकऱ्यांना थकीत एफआरपी मिळालेली नाही। राज्यातील 37 कारखान्यांकडे अद्यापही 250 कोटी रुपयांची थकबाकी आहे। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। एफआरपी थकवण्यात सोलापूर जिल्हा आघाडीवर आहे। गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये परतीच्या पावसानं थैमान घातलंय। त्यामुळे धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलेत। तर या नुकसानीचे पंचनामे सुरू केले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेतात वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी होतीये। कडोळी गावात शिवारात रानडुक्कर रोही प्राण्यांनी कापूस पिकाचं नुकसान केलं। या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत आज संपणार आहे। त्या जमा न झाल्यास नंतर बँकेत अथवा पोस्टात जमा करता येणार नाहीत।
रिझर्व्ह बँकेच्या 19 कार्यालयांमध्ये त्या जमा करता येतील. 12,000 कोटी रुपयांच्या नोटा येणं बाकी आहे. पुणे ते हरंगुळ रेल्वे सेवा आता दररोज सुरू होणार आहे. मध्य रेल्वेनं प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे. बीड जिल्हा परिषदेमध्ये 568 पदांकरता आजपासून परीक्षेला सुरुवात होतीये. जिल्ह्यातील 4 केंद्रांवर 3 सत्रांमध्ये ही परीक्षा होणार असून परीक्षा केंद्राजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या परीक्षेची जबाबदारी IBPS या कंपनीवर असून जिल्हा परिषदेमार्फत पूरक पर्यवेक्षकीय यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या नांदगाव ग्रामीण शाखेत शालेय विद्यार्थी आक्रमक झालेत. बँकेकडे शाळेचे अडकलेले 15 लाख रुपये देण्यात यावे या मागणीकरता विद्यार्थ्यांनी चक्क बँकेच्या दालनात शाळा भरवून आगळं वेगळं आंदोलन केलं. आनंदाचा शिधा वाटपात भंडारा जिल्हा राज्यात 3ऱ्या तर नागपूर विभागात प्रथम क्रमांकावर आहे. पात्र शिधा पत्रिका धारकांपैकी आतापर्यंत 2,30,352 पात्र लाभार्थ्यांना हा आनंदाचा शिधा वाटून झालेला आहे. इथं शिधा वितरणाचं प्रमाण 98.87% इतकं आहे. भंडारा वाहतूक परिवहन विभागाच्या वतीनं कारवाईचा धडाका सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात 9 महिन्यांमध्ये 179 ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 52,06,000चा दंड वसूल करण्यात आलाय. जळगावच्या रावेर तालुक्यातील खिरडी इथल्या अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढलंय. त्यामुळे लहान मुलांना वर्गात ये-जा करण्याकरता गवतातून मार्ग काढावा लागतोय. गवतातील विंचू, साप यामुळे काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असा सवाल मुलांचे पालक करतायत. ग्रामीण भागातील शाळांचं एकत्रित समायोजन आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये कंत्राटी भरती संदर्भात काढलेला शासन निर्णय रद्द करावा या मागणीकरता परभणीच्या गंगाखेड इथल्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळत असल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केला. प्रत्येक व्यक्तीला पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं या उद्देशानं गोंदिया जलजीवन मिशन अंतर्गत 1,222 पाणीपुरवठा योजनांवर 476 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येतोय. या जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला 55 लिटर शुद्ध पाणी मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होतीये. उन्हाळ्यामध्ये अनेक जिल्ह्यांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे जलजीवन मिशन राबवण्यात येणार आहे. धुळे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका क्षमा करा, धुळ्यातून बातमी आहे. ढिसाळ नियोजनाचा फटका शासकीय कार्यालयांना देखील बसतोय. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला पाण्याचा पुरवठा होत नाहीये. त्यामुळे महापालिकेच्या टँकरद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी पुरवठा केला जातोय. 4 ते 5 दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग 4थ्या दिवशीही खंडपीठाच्या कामगारांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. वकिलांच्या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत औरंगाबाद खंडपीठातील काम बंद आंदोलन चालूच राहील असा निर्णय वकील संघाच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेण्यात आला. महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये ईडीकडून कारवाई सुरू आहे. या प्रकरणी बॉलिवूडमधील एका प्रोडक्शन हाऊसवर ईडीनं छापा मारल्याची सूत्रांची माहिती आहे. अंधेरीतील कुरेशी प्रोडक्शन परिसर आणि इतर 5 ठिकाणांवर छापे मारण्यात आल्याची माहिती आहे. या प्रोडक्शन हाऊसला चित्रपट बनवण्याकरता महादेव ॲपचे प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून पैसे मिळालेले होते. गोंदिया जिल्ह्यात मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डातून जमा केलेली माती मुंबईला पाठवण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर ही संपूर्ण माती कलशामध्ये संकलित करण्यात आली असून हे संपूर्ण कलश मुंबईला पाठवण्यात येईल. उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर असून कळवण, वणी, दिंडोरी या भागात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. अजितदादांवर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली तर क्रेनवर लावलेला भव्य हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी वणी इथल्या सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर असतानाच टोमॅटो कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा टोमॅटो फेकत निषेध व्यक्त केला तर अजित पवार कळवणकडे जात असताना शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागताकरता उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आलाय। शरद पवार यांनी अजित पवार गटाला माझा फोटो वापरू नये असं सुनावलं होतं, त्यानंतर आता पवार यांचा फोटो वगळून यशवंतराव चव्हाण यांचे फोटो नाशिक मधल्या बॅनरवर झळकले आहेत। अकोल्यातील शहीद स्मारकाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं। देशाकरता प्राणाची आहुती देणाऱ्या वीर सैनिकाचं स्मारक अकोला इथल्या हुतात्मा स्मारक इथं उभारण्यात आलंय। 1,74,90,000चा निधी खर्च करून युद्ध शहीद स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोला दौऱ्यावर असून यावेळी उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरता उबाठा गटाचे मिश्रा यांना मंदिरात नजरकैद ठेवण्यात आलं होतं, त्यावरून देशमुखांचा पोलीससोबत वाद झाला। अजित पवार गटासोबत असणारा 42वा आमदार नवाब मलिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणुकीमध्ये आयोगात पक्षचिन्ह आणि नावाच्या सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आपल्यासोबत 42 आमदार असल्याचा अजित पवार गटानं दावा केलाय, तर पक्षाच्या अजित पवार गटाच्या नव्या कार्यालयात नवाब मलिकांकरता एक केबिन सुद्धा राखीव ठेवण्यात आलंय असं समजतंय। वैभव नाईक आपल्याला लंडनला जाण्याआधी सीएमची भेट घालून द्या हे सांगण्याकरता भेटले असा दावा उद्योगमंत्री सामंतांनी केला होता, तर एकनाथ शिंदेंना भेटायला उदय सामंतांची गरज नाही आमदार वैभव नाईकांनी असं उत्तर दिलंय। उदय सामंतच आपल्या मागे सीएमची भेट घ्या म्हणून लागले होते असा आरोपही वैभव नाईकांनी केला। गुप्तधनाकरता महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे। महिलेनं विरोध करताच मारहाण करून दोरीने हात बांधून तिच्यावर पती आणि सासऱ्यानं तोंडात पोळा कोंबून अत्याचार केले। या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनक्षेत्राजवळच्या ढोरपाड्यामध्ये खैर प्रजातीच्या लाकडाचा अवैध साठा आढळला। खैराच्या लाकडाची ही ताजी तोड असून वनविभागानं हा लाकूड साठा जप्त केलेला आहे। अमरावती इथल्या विदर्भाचा राजा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत झालेल्या गर्दीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला। या मिरवणुकीत तब्बल 3 सोनसाखळे आणि 20 मोबाईल्सची चोरी झालेली आहे। इथे एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।